कुठल्या प्रकारे मक्तेदारी नको, मग ते शिंदरची बाजार समिती असेल, तिचं उपबाजार असेल, महाराष्ट्रातल्या बाजार समिती असतील किंवा परराज्यातल्या बाजार समिती असतील, कांदा उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली आपण सर्व बाजार समित्यांचे कामकाज की शेतकरी हिताचं निर्माण झालं पाहिजे. कारण जोपर्यंत शेतकऱ्याचा कांदा पिकत नाही तोपर्यंत त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या पुढच्या घटकाला उत्पन्न मिळत नाही. मग पुढचे कोणीही घटक असेल त्या सर्वांना जे काही उत्पन्न मिळत आहे ते उत्पन्न आपल्या कांदा पिकावर मिळते. आज इथं येण्याचं जे मुख्य कारण आहे, या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की ह्या नांदूर उपबाजारमध्ये काय काय सोयीसुविधा चांगल्या मिळत आहे आणि काय काय सोयीसुविधांचा अभाव आहे, म्हणजे त्या करणं गरजेचं आहे. काय उपाययोजना इथं केल्या पाहिजे, तुम्हाला काय सोयीसुविधा पाहिजे. फक्त वर्षभर कुठंतरी आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या गावामध्ये कांद्याच्या बाजारभाव प्रश्नी, कांद्याच्या सोयीसुविधा प्रश्नी, जिथं गावात 4-2 लोकांमध्ये बोलून वेळ वाया घालण्यापेक्षा आज संघटना तुमच्या दारात आली, आम्ही तुमचे प्रश्न जाणून घ्यायला आलोय, ते प्रश्न आमच्यापर्यंत मांडा. या प्रश्नाला कायमस्वरूपी सोडवणूक करण्याचं वचन आम्ही तुम्हाला इथं देतो. तुमचा अगदी पेमेंटचा प्रश्न असेल, बाजारभावाचा प्रश्न असेल आणि या बाजार समितीची निगडीत अगदी छोट्या घटकापासून तर व्यापारी, आडते, या प्रत्येक घटकाचा काय तुमचा प्रश्न असेल तो मोकळेपणाने संघटनेकडे आमच्याकडे मांडा. कारण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत आम्हाला प्रश्न कळणार नाही. तुमचे प्रश्न जर आमच्यापर्यंत आले नाही तर त्याची सोडवणूक कशी करायची हा मुख्य मुद्दा आहे. आता मी तुम्हाला प्रत्यक्षात विचारतो, या नांदूरच्या बाजार समितीमध्ये तुम्हाला काय काय सुविधा पाहिजे. आता प्रचलित पद्धतीने जे काय कामकाज चालू आहे ते तुम्हाला 100% मान्य असेल तर हे तसं ठेवू. ज्यात तुम्हाला काय बदल हवा असेल तर तो बदल करू. आणि कांदा संघटना ही भारतातली कांदा उत्पादकांची सर्वोच्च संस्था असल्यामुळं आपण म्हणू तीच पूर्व दिशा असणार आहे. आपल्या पलीकडे कोणीच नाही. अगदी देशाचे प्रधानमंत्री जरी असले त्यांच्यापर्यंत पाठपुरावा करण्याची वेळ आली तर ती धमकन, तो खमक्यापणा आपल्यामध्ये आहे. पण त्याच्यासाठी तुमची प्रत्येकाची साथ आम्हाला लागणार आहे आणि ती तुम्ही 100% द्याल. कारण जोपर्यंत तुम्हाला चांगला बाजारभाव मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागू शकत नाही. तुमच्या मुलाबाळांचे शिक्षण असतील, तुमच्या शेतीचे काय डेव्हलपमेंट असेल, तुमचा कर्जबाजारीपणापासून मुक्तता असेल, या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला जर कायमची वाचा फोडायची असेल आणि तुम्हाला कायमस्वरूपी चांगला कांद्याचा बाजारभाव मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कांदा उत्पादक संघटनेच्या पाठीशी खमकेपणाने उभं राहिलं पाहिजे. हीच मी तुम्हाला विनंती करतो. आणि आता मला जे काय बोलायचंय मी तुमच्या पुढे सगळं म्हणणं माझं मांडलेलं आहे. तुम्हाला जर आता तुमचे काही प्रश्न असतील तर ते आता सांगा. आपण चर्चा करतोय, इथं कुठल्या प्रकारची सभा नाही, मोर्चा नाही, आंदोलन नाही किंवा कुठल्या प्रकारचा काही वादविवाद नाही. आपण संवाद करायला आलोय. पहिला टप्पा आपला हा संवादाचा असणार आहे आणि त्याच्यानंतर संवादातून बाजार समितीने जर आपलं म्हणणं ऐकलं नाही, या आपल्या आज मागण्या तुम्ही आम्हाला सांगणार आहे, त्या मागण्या जर त्यांनी ऐकल्या नाही तर पुढचा टप्पा हा संघर्षाचा राहील. आणि वेळ पडली तर जर या बाजार समितीकडे ज्या आपल्या मागण्या असतील त्या मागण्या त्यांनी मान्य केल्या नाही तर कायद्याचा टलकर सुद्धा या बाजार समिती देणार नाही. याची आम्ही जी काय ती संघटनेच्या माध्यमातून उपाययोजना करू हे मी तुम्हाला ठामपणाने सांगतो. आणि माझं जे म्हणणं आहे ते मी आता तुमच्या पुढे मांडले. आता मला शेतकऱ्यांचे प्रश्न पाहिजे, एका वेळी सगळ्यांनी बोलू नका.